आपण इथं आलोय. या एरियामध्ये असले बंगले आहेत ना, कॉफी स्ट्रॉ बघा, स्टीलचे स्ट्रॉ आहेत. फर्स्ट टाइम आपला कोणतरी इंडिकेटर तोडून ठेवलाय अख्खा. ह्याचा तर बघा, ह्याचा आकारच झालाय. लागाव लाव भरव त्याला भरव. आपण चाललोय जिम. 4-19-102. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ ब्लॉगच्या चॅनल वरती. आज आपण आहे डेली ब्लॉग शूट करतो, म्हणजे आज खास असं काही नाही. बघू तरी मित्राची वाट बघतोय आपण इथं. बघू काहीतरी शूट करू आज. बहुत दिनों के बाद आज ब्लॉग शूट हो रहा है. आपला मित्र आज आहे धुलीवंदन. सगळे आज रंग खेळतात पुण्यात आणि आम्ही असंच बोंबलं फिरतोय. बघू जाऊ कुठेतरी, तुम्हाला बी काहीतरी मी आज नवीन दाखवतो. आज आहे धुलीवंदन. धुलीवंदन पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात. आपल्या गावाकडे कशी रंगपंचमी असते तशी पुण्यात धुलीवंदन आहे. धुलीवंदनला एवढा रंग खेळतात की भाई काही बघत नाही. वळत पाळत इथं काहीच लागत नाही पुण्यात. पण बी कुणाला बरोबर असतंय, त्यामुळे खूप सांभाळून घराबाहेर निघायला लागतंय. वीर नंतर आज खूप दिवसात मी आज ब्लॉग शूट होतोय. आता आम्ही गाडी असं चाललंय की कॅम्प मध्ये जाऊ. बघू कॅम्प मध्ये गेलो तर मी तुम्हाला तिथली फॅसिलिटी दाखवतो सगळी. बघू आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट होतोय. वीरचा शेवटचा ब्लॉग टाकलेला आहे. ही बघा सगळी क्लास सगळी असली सोयी आणि इथं आतमध्ये सगळी त्याची स्ट्रीट आहे. मी इथे एक शॉप बघितलं होतं, तर तिथं पहिलं जाऊन बघू. मला टी शर्ट आवडली होती, जर्सी टाईप टी शर्ट होती. बघू त्यात बेस्ट. आपण इथं आलोय. भारी आहे टी शर्ट कलेक्शन आहे यांच्याकडं. बघतो, बघू आपल्याला काय आवडतंय. आता कॅम्प मधून आलोय. जास्त काही घेतलं नाही. एकच टी शर्ट आवडला मला, तर मी एकच टी शर्ट घेतलाय. आणि ह्याने एक टी शर्ट घेतलाय. ह्याने डायरेक्ट घालूनच आलाय ह्यो, आणि त्याने घातलेला शर्ट काढून ठेवला. बघू आता काहीतरी खाऊ मस्त. ऊन तर खूप जास्त आहे, खूप ऊन लागतंय. या एरियामध्ये असले बंगले आहेत ना, सगळे हाय फाय, म्हणजे नाही का सगळीकडं. एरिया खूप म्हणजे शांत एरिया आहे. आज ट्रॅफिक लय नाही. आता मार्च एंडिंग चालू आहे, त्यामुळे पोलिसांनी फुल पुण्यात राडा चालवलाय. ट्रॅफिक पोलिसांनी, त्यामुळं एवढं जपून जायला लागतं ना. म्हणजे आपले कसं की आपली गाडी क्लिअर सगळे ओके, पण आपले का लायसन्स नाहीये, त्यासाठी थोडस. आणि आपण तुम्हाला जाताना दाखवतो कॉमंड हॉस्पिटल. मोठं हॉस्पिटल आहे. आत्ता काहीतरी थंड घेण्यासाठी किऑस कॅफे मध्ये आलो. बघ कॉफी ऑर्डर केली येथील. प्लीज लाईक सबस्क्राईब. आपली कॉफी आलेली आणि कॉफी स्ट्रॉ बघा, स्टीलचे स्ट्रॉ आहेत. फर्स्ट टाइम वाजले दुपारचे 2. कॉफी पेली मस्त पैकी. आपली गाडी आपला कोणतरी इंडिकेटर तोडून ठेवलाय अख्खा. बाहेर आलता. आम्ही आता खूप कष्ट करून एवढा आत बसवलाय. बसव की आत घाल. पहिले घालाय भाई कुछ करो करने को जाए तो भाई ऐसे होता है भाई, पता नाही. आणि कधी तुटलाय ते पण आपल्याला माहित नाही. मी आताच बघतोय तुटलेलं. भाई पण होते लागले. आम्ही जगू का नको काहीच आहे. बसला का फायनली डन. सगळी कलर वाली. हे बघा, हे बघा, सगळ्यांना नुसतं कलरच आहेत. का तिथं पण कलरचा चाललाय तमाशा.
हो का ह्याचा तर बघा ह्याचा आकारच झालाय हा! भाई क्या हो गया है भाई अरे भाई काय झालंय थांबा अजून बघू हो का कलर पॅकांचं काम चाललंय निवांत मस्त पैकी आम्ही बसलोय का बसलोय मलाच समजत नाही पण बसलोय वाईस निवांत हे काय चालू आहे मला काय कळत नाही सगळे कलर बारवा बरवी वा 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 लागाव लाव भरव त्याला भरव आई शपथ ए, चालूच बघ पुढून तरी फुग मारते तिथं आमच्यावर नका मारू भाई तर प्रशांतला बी सोडला खाली चौकात आता आपण पोहोचलोय घरी तर ब्लॉकची एंडिंग लगेच करणार नाही आज तुम्हाला मी माझी जिम दाखवतो तर चला भेटूया जिमला जाताना अशा तऱ्हेने आता आपण चाललोय जिमला जिमची बॅग वगैरे घेऊन तर महिनाभर सुट्टी झाली जिमला आज खूप दिवसात नाही चाललो म्हणजे काल पण गेलतो आज पण आज दुसरा दिवस आहे आपला कल मेरी राणी टिक टिक करून आज सगळा होळीचा माहोल आता सगळी दुलवट फुल रंग घेत होती आता पुढं सगळं शांतता झाली रस्त्याची सगळी शॉप पण बंद आहेत आज खूप इथं धिंगाणा झालाय त्यामुळे आपलं पण बंद आहे तर चला भेटूया जिम मध्ये आज चक्क जिमच्या पार्किंग मध्ये 3च गाड्या आहेत माझ्याबरोबर असं कधीच नसतं हे फुल सगळं गच्च असतं आज धुलीवंदनमुळे गाईज कोण आलेली नाही लेट्स गो गाईज चेंजिंग रूम मध्ये सुद्धा कोणीच नाही आय एम अकेला ब्रो एक मंथ जिम बुडाल्यामुळे 5 किलो वेट कमी झाले 3 महिन्याची मेहनत चला सुरू करूया पहिला थोडासा और माप काय दिसतंय हे असं बाई अरे बापरे 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 किती ते वजन रे 2.5 किलोच्या 2 प्लेटा काय पोरग बाई जिम मध्ये जाऊ ना नाच चालवलाय मार 22 29.5 दमलास का काय राव असं कुठं असतंय का लगेच बसला राव हा फ्लेक्स मारण्यात तो हा केस बीस नीट करा फ्लेक्स मारण्याची एक सुद्धा संधी तू सोडू नकोस जिम बाजूलाच राहू दे अशा तऱ्हेने इथे बनतंय कंटेंट हे सर आहेत जिमचे ट्रेनर सुद्धा आहेत हे तर ते सुद्धा कंटेंट बनवतात अरे 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 सर मार 4 19 102 450 550 19.5 5.5 अरे 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 दमू नको दमायचं नाही रे मार किती झाले विसरलो काय यार अरे 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 उभी उचलतोय का नाही रे उचलतोय का नाही ह्या त्याला विसरला का लायकी वाईच बॉडी पंप नाही झाली की आपली लायकी विसरलीच पाहिजे का माणसाने लगेच फ्लेक्स मारायला एक सुद्धा संधी हे जिम मध्ये जेवढे असतात ना त्यांची एक गोष्ट आहे
ती जिम मध्ये जाऊन फ्लेक्स मारायची भाई, असली सवय लागतीये ना. आरसा दिसला की असं वाटतं केसा दिख रहा हूं बे मैं. हा चल मार. काय मारतोय? अरे ते 5-5चे डंबेल ठेव. ही जिम मध्ये एक मशीन असते, जिम मधल्या मुलांना नजर लागते, त्यामुळं ह्या मशिनीने नजर काढतात. हे रोज 4 वाजता नजर काढायची प्रक्रिया चालू असते. तर हे मशीन लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा. जिम राहिली बाजूला आणि ह्याचं नुसतं थोबाड बघून घ्या तुम्ही. काय यार काय करतोय तू? अरे वर्कआउट कर रे. कसं रे असं तू? हा चल वर्कआउट करायला. तर ही आहे 4 आर्म्सची मशीन. याने आपले 4 आर्म्स ट्रेन होतात. चांगलं दिसतंय. मारा. हा फ्लेक्स फ्लेक्स पाहिला. तर अशा तऱ्हेने आपला वर्कआउट करून झाला. एवढं काय वर्कआउटचा सगळा शूट केला नाही तर मला मगच काय सुद्धा बडबड करायला लागते. हे आता आपण चाललोय घरी. मैं निकला. हा काय यार ती तुझ्या हाताची हाडाची काड झाली आता आणि फ्लेक्स मार. हा तो ट्रायसेप बघ बाई. काय नाही आपली खूप बॉडी बनत चाललेली, पण भाई 1 मंथ सुट्टी घेतली अशी वाट लागली. हा हा अतर 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 हा. हे काय? हे काय? काय करतोय तू? तर आपला वर्कआउट झालेला आहे. आता चला घराकडे. तर वर्कआउट झालेला आहे. अशा तऱ्हेने पोराने असला जिम मध्ये घाम गायलाय भाई. 2026 आपलंय भाई. हा गाडीवर गाडी बी तुला मागे येते. पायात ताकद आली आपण जिमवरून आलेलो आहे. मेरा देश महान, मेरा भारत महान. वा वा वा, एवढी सुंदरता वा. 24 तास या रस्त्यावर पाणी वाहत असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये.